नमस्कार, सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत. मी रेखा बेनडे. कारण मुख्याधिकारीच नगरपालिकेत नाहीये गेले 15 दिवस. लोकांनी जायचं कोणाकडे, आपल्या तक्रारी मांडायच्या कोणाकडे? आणि त्यासाठी आम्ही सांगितलं होतं त्यांचं त्यांना काम करू द्या. तुमची मागणी आहे ती तुम्ही कलेक्टरकडे जा, कलेक्टरला सांगा तुम्ही लवकरात लवकर जो अहवाल द्या. आम्हाला पण घाई आहे, आम्ही पण पत्र दिलेले आहे. चुकीचं टेंडर असेल त्याच्यावर कारवाई होऊ द्या, आणि चुकीचं नसेल तर त्याला तुम्ही बसू द्या. आणि बदलीचा विषय असेल बदली करा, तो काय आमचा पाहुणा आहे का कोण आहे? परंतु नाहक एखाद्या व्यक्तीला त्रास देत असेल तर आम्ही रस्त्यावर उतरणार. नाहक त्रास कुणी देऊ नये. त्या अधिकाऱ्याची उद्या DYSP ला म्हणतील तुला आम्ही बसू देणार नाही, तू निघून जा इथून. उद्या PI ला सांगतील उद्या त्या खुर्चीवर जाऊन PI बाहेर निघा, या खुर्चीत तुम्ही बसायचं नाही. त्यांचा अधिकार आहे, त्यांना काम करू द्या. त्यांच्या चुका असतील वरिष्ठांना कळवा, मंत्र्यांना कळवा, नगरविकास खात्याला कळवा. तुम्ही नगरविकास खात्यात जा, नगरविकास खात्याला कळवा चूक असेल तर. तुम्ही त्यांच्याकडून ऑर्डर आणा. तुमच्याकडून होत नाही, तुम्ही आरडा ओरडा. चला 4-8 दिवस झाले यांच्या अंगात वारे येतं. आज काय चक्री उपोषण, उद्या काय COच्या केबिनला जाऊन बसायचं. ही कुठली आंदोलनाची दिशा आहे काही? तुम्ही सांगा ना आमदारांना की COची बदली करा. मुख्यमंत्र्यांना सांगा. परवा आले होते आपल्या मावळामध्ये, तुम्ही मागणी करायची होती ना सगळ्यांनी की मुख्यमंत्र्यांना की बाबा हे CO नाही पाहिजे आणि आम्हाला त्वरित रिपोर्ट द्या. त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे का अयोग्य आहे? फक्त एका व्यक्तीला टेंडर न मिळाल्यामुळे हा एवढा गोंधळ करतात की बास रे बास. सगळ्यांच्या हिताचं बघा, लोकांच्या हिताचं बघा. एकाला कुणाला टेंडर नाही मिळालं म्हणून रागे, कुणाचा इगो हार्ट झालाय CO बद्दल म्हणून रागे. पण तुम्ही ते चर्चा करा त्यांच्याशी की बाबा इथून पुढं तुम्ही आमच्याशी नीट वागला तर आमची माघार आहे, किंवा आपण चर्चेला बसू, चर्चेतून मार्ग काढू. चर्चेतून सगळे प्रश्न सुटत असतात. पण तुमचा इगो एवढा हार्ट झालाय, तुम्हाला चर्चाच करायची नाही. तुम्हाला काही करून COची बदली, COला इथं बसून देणार नाही. मग कामकाज कोण करणार? आम्हाला फक्त इथलं कामकाज पाहिजे. आम्हाला तो CO आला काय गेला काय त्याचं सुखदुःख नाही. परंतु जोपर्यंत CO आहे तोपर्यंत त्यांनी इथं बसून कामकाज केलं पाहिजे. आमची तर मागणी आहे. CO कुठला गेला का कधी बाहेर 15-15 दिवस? सुट्टी नाही, काय नाही, की त्यांना नोटीस नाही कुठलं, किंवा त्यांना सांगितलंय तुम्ही सक्तीच्या रजेवर जा, असाही काही प्रकार नाही. त्यांना उलट वरून आदेश आलाय तुम्ही जाऊन बसा. तुम्ही का नाही बसत? आणि आज ते पहिला दिवस होता म्हणून ते आज आले, बसले. आणि त्यांनी खरं तर आतमध्ये घ्यायला पाहिजे सगळ्यांना. यांनी सांगायला पाहिजे आम्हाला आत बोलवा, आम्ही चर्चा करतो. त्यांची मानसिकताच राहिलेली नाही. ह्यांचा एकच डोक्यात CO घालवा. बरं दुसरा तरी CO लवकर आणा, काम तरी चालू करा. आज कोणाचा अपमान आहे? आपल्या सगळ्या लोणाळेकरांचा अपमान आहे. आणि COला कुणाशी घेणं देणं नागरिकांना आहे का? सर्वसामान्य माणूस पाणी नाही आलं, सुरेखाताई पाणी नाही, पुजारी साहेब पाणी नाही, मंदाताई पाणी नाही, रस्ता नाही झाला आम्हाला फोन करतात. CO पर्यंत किती लोक येतात नागरिक? 10% तरी लोक येतात का CO कडे? आणि उगाच गावाचा विरोध आहे, गावाचा विरोध आहे. गावाचा विरोध कोणाचा नाहीये. ज्या दिवशी आम्ही पत्रकार परिषद घेतली त्या दिवशी सगळा पर्दाफाश झालेला आहे. लोकांना कळलेलं आहे सत्य काय, आणि ते सत्य लोकांसमोर बाहेर आलेले आहे. त्याच्यामुळे आज जी लोक होती ती देखील दिसली का आपल्याला? ते बोलले आम्हाला हे काहीच माहिती नाही. जी थोडीफार आली होती ना ती काठावर ती. आणि नागरिकांना काय चालले लोणावळ्यात, कसलं आंदोलन आहे म्हणजे सर्वसामान्य माणसाला हे देखील माहिती नाही की आंदोलन कशासाठी आहे. जेव्हा आम्ही पत्रकार परिषद घेतल्यानंतर खरी घटना कळली. त्यासाठी आज जो इथं प्रकार घडला या भरत हरपुडेचा भारतीय जनता पार्टी लोणावळा शहर आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्याची कंप्लेंट आम्ही देणार. त्याच्यावर कारवाई व्हावी. त्यांनी एक वार केला, हाफ मर्डर केली म्हणजे भाई झाला का? उद्या कुणालाही तो काही बोलल, कुणालाही काय करल. त्याच्यामुळे भरत हरपुडेवर कारवाई व्हायलाच पाहिजे. हा गुंड आहे, गुंड. धन्यवाद. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे. आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा. धन्यवाद.